1,320 कोटी रुपये असे जे पैसे टाकलेले जवळपास 6,765 कोटी रुपये म्हणजे 22,500 कोटीमध्ये हे 6,000 कोटी रुपये माझे 7,000 कोटी जवळपास मायनस झालेले. आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेले रक्कम आहे ती 15,893 कोटी एवढीच होते त्याची. म्हणून मला माझं जे काही म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाही आहे. ती योजनाच आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. त्याला पैसा दिलाच पाहिजे, वर्ग केला पाहिजे, परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामा नये. जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील. आताच माझं दायित्व जवळपास 3,000 कोटी रुपयाचं आहे. 3,000 कोटी रुपये मला देणे आहेत. त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल. म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभर पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा. जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचं तुम्ही आम्हाला आश्वासित करा. म्हणून मी त्यांना विनंती केली. तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे. मी अजितदादालाही बोललेलो आहे. आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये तर हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास केलं आहे. आता तुम्हाला काही करता येणार नाही असं नाही आहे. तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं. नियम जो सांगतोय 11.8 दिले पाहिजे त्या दिलेत का? नाही दिलेले. म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या, त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायचे असेल काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल. मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये फेब्रुवारीमध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला या खात्यामधून जे दलित अल्पसंख्याक ज्या लोकांना जे आपण सुविधा देतोय अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत. आदिवासी विभाग वेगळा आहे त्यांना सुद्धा तसंच कट बसलेला आहे. म्हणून यांना हे न करता आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे. नाही तसं काही म्हणता येणार नाही. कारण की आता बघा एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजना आली त्याच्यामुळं आज सरकार आलं. सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. परंतु या पद्धतीनं नका काढू. इतर अनेक मार्ग आहेत. त्या पद्धतीने जर पैसा द्यावा लागेल. लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे हे सर्वजण मान्य करतात. परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही. ही योजना बंद होऊ नये, झाली नाही पाहिजे, त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे ही आमची सुद्धा धारणा आहे. यापूर्वी पण निधी पळवण्याचा आरोप आहे किंवा आमदार प्रश्न निर्माण करत होते की आम्हाला निधी देत नाही. आता तुम्ही आरोप करताय नेमकं यामध्ये खरा सकुनी मामा कोण आहे? आमदाराला निधी कमी देणे जास्त देणे हा भाग वेगळा आहे. परंतु जेव्हा खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात हे मी पुन्हा सांगतो तुम्हाला नियमानुसारच पैसे द्यावे लागतात. नियम सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला पैसे 11.8 हा माझा रेशिओ आहे. त्या रेशिओनेच पैसे मला द्यावा लागतील. हे बंधनकारक आहे. म्हणून अजितदादावर राग काय, शकुनी मामा कोण आहे, हे कोण आहे, हे जे प्रश्न निर्माण करतात काही लोक त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी त्या भानगडीत पडतही नाही. मी माझ्या खात्यापुरतं पाहत असतो. पण जे पैसे आता कमी घेत पण गृह बांधणी पैसे नसल्यावर पैसे नसते तर अडचण येतीलच ना. आता हॉस्टेलचं आम्ही प्रपोजल आमचे आहेत, आमचे बाकी विद्यार्थ्यांचे आहेत, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. आताही आम्ही काही मुलांना पैसे देऊ शकलेले नाहीत. त्यांच्या खात्यात आताही पैसे गेले नाहीत. ते अनेक जण सांगतायत की साहेब आमचे पैसे आणखी खात्यात आले नाहीत. जर निधीला जर थोडासा कट जर बसला तर हा त्रास निश्चित आम्हाला जाणवणार आहे. अजित पवारांवरच आरोप झाले होते. अजित पवारांवर आरोप करून सर्वजण बाहेर पडले की आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने अजित पवारांवरच आरोप आहेत आणि अजित पवार जाणीवपूर्वक अशा सगळ्या गोष्टी करतात असं म्हणणं आहे. नाही जाणीवपूर्वक करत असावेत असं माझा काही आक्षेप नाही. परंतु कदाचित त्यांना जे काही ते गाईड करणारे जे आहेत अकाउंटच्या विभागाचे त्यांनी कदाचित मिसगाईड केलं असावं. मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की माझा हक्काचा जो निधी आहे तो माझ्या खात्याला मिळाला पाहिजे ही माझी आग्रही मागणी आहे.
राज्यावर शिरसाट साहेब 9 लाख कोटीचं कर्ज आहे, त्याचा GDP वरती परिणाम दिसून येतो, राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती दिसून येतो. एकीकडे 2100 रुपयाची घोषणा केली, त्याचा काही पत्ता नाही, त्याबाबत विरोधाभास आहे, झिरवाळाने वक्तव्य वेगळं केलं आपण ऐकतोय. मग याची सर्व घडी बसवताना दुसरीकडे अर्थमंत्री निधी देत नाही, ही तुमची ओरड आहे. या सर्वात सारासर करायचं म्हटलं तर राज्याची आर्थिक घडी बसवायची तरी कशी नेमकी? नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे. 2100 रुपये मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की. पण भविष्यात तुम्ही आता म्हटलं तसं की 1500 ते 2100 होणं ही वस्तुस्थिती नाही आहे, तसं त्यामुळे पैसे नसल्यामुळे ही गडबड आहे का? पैसा थोडा कमी तर आहेच ना, ही वस्तुस्थिती आहे, मान्य करावं लागेल ना. आर्थिक अडचण निश्चित आहे, परंतु ते दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही करतोच आहोत. सर, बात सिर्फ फंड ट्रांसफर की नहीं है, फंड ट्रांसफर हो रहे हैं सोशल जस्टिस और ट्राइबल डेवलपमेंट डिपार्टमेंट के. तेलंगाना और आंध्र प्रदेश जैसे राज्यों में नॉर्म्स हैं जो कि इस बात से को प्रतिबंधित करते हैं कि इस तरह से इनसेंसिटिव डिपार्टमेंट से पैसे नहीं ट्रांसफर किए जा सकते. तो उसको लेकर के, क्योंकि आप सोशल जस्टिस मिनिस्टर हैं, महाराष्ट्र में भी एक बार ये बातचीत चली थी कि इस तरह के नॉर्म को लाना चाहिए और वो नॉर्म नहीं है, हेंस द ट्रांसफर. सो एज अ सोशल जस्टिस मिनिस्टर आपका कॉमेंट? देखिए, सोशल जस्टिस डिपार्टमेंट और ट्राइबल डिपार्टमेंट के लिए मंत्री संजय शिरसाट बोलत होते. आपल्या खात्याचा सहानुभूतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे. पत्राद्वारे त्यांनी विनंती केलेली आहे. यावेळी आता लाडक्या बहिणीला आपल्या खात्याचा निधी वळवल्याने आता शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.